एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयात गेले 9 दिवस गणेशोत्सव अगदी मनोभावे भक्तिभावानं साजरा केला जातो आहे। अनेक मान्यवर मंडळी गणेशाचं दर्शन घेण्यासाठी एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयात येत आहेत। आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयात आले। त्यांनी गणपतीची आरती केलेली आहे, पूजा केलेली आहे। आपण याविषयी त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। रोहितजी, खूप खूप स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीच्या कार्यालयामध्ये। गणेशाचं पूजन केलेलं आहे, तुम्ही आरती केलेली आहे, काय मागितलं? काय नाही, आता मी गणरायाच्या समोर एवढंच त्या ठिकाणी विनंती केली, नाहीतर आशीर्वाद द्या अशी विनंती केली की या महाराष्ट्रामध्ये जे काही विद्यार्थी आहेत, युवा आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, त्यांच्या अनेक अडचणी आहेत आणि त्या सोडवण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आणि अशा असंख्य कार्यकर्त्याला ताकद देऊ अशी प्रार्थना गणरायाच्या समोर तिथं मी केलेली आहे। रोहितजी, गणेशोत्सवाची धूम आहे, भक्तिमय मंगलमय वातावरण आहे, मात्र याच वातावरणात विधानसभा निवडणुकांचे वारे सुद्धा वाहायला लागलेले आहेत। मग या निवडणुकांच्या दृष्टीनं गणरायाकडे काही साकडं? नाही, फक्त ताकद द्या, कारण का आम्ही ज्या महाशक्तीच्या विरोधात लढत आहोत त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे दडपशाही आहे, त्यांच्याकडे बरंच काही आहे, पण जो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्ही जपण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहोत। आमच्याकडे काय असेल तर लोकशाही आहेत, आमच्याकडे जनता आहे, सामान्य लोक आहेत, त्यामुळे त्या सामान्य लोकांसाठी आणि महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आम्हाला शक्ती देऊ अशी प्रार्थना इथं केलेली आहे। त्यामुळे त्या प्रार्थनेला नक्कीच यश येईल, आशीर्वाद दिला जाईल आणि पुढच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही सर्वजण नक्कीच काम करू। मवियाचं सरकार यावं वगैरे असे काही साकडं? तेच, एकतर स्वतःवर विश्वास आहे, लोकांवर विश्वास आहे, मतदारांवर विश्वास आहे, ताकदीने आम्ही सर्वजण लढत आहोत, मोठ्या महाशक्तीच्या विरोधात लढत आहोत, त्यामुळे स्वतःवर विश्वास असल्यामुळेच आम्हाला नक्कीच 100% वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। पण ते सरकार आल्यानंतर सहसा सत्ता येते आणि सत्ता आल्यानंतर बरंच काही बदलतं, ते न बदलून देता महाराष्ट्राच्या हितासाठी काम करण्याची ताकद पूर्ण 5 वर्षांनंतरचे अनेक वर्ष देण्याची प्रार्थना इथं केलेली आहे। गेलं वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी फारसं खूप चांगलं होतं असं म्हणता येणार नाही, बरीच स्थित्यंतर पाहिलेली आहेत पक्षानं। मग पक्षासाठी काही खास प्रार्थना केली आहे बाप्पाकडे? नाही, मी एवढंच म्हणेल, आता बघा ना, पक्ष कुणी फोडला असेल तर भाजपली फोडला, कुटुंब कुणी फोडलं असेल तर भाजपली फोडलं, याच्यात आमच्याच परिवारातल्या काही लोकांनी त्यांची साथ दिली। असं असताना सुद्धा आमचा जो मोठा परिवार आहे, जो फक्त पवार आडनावाचा नाही पण महाराष्ट्र आहे, त्या मोठ्या परिवाराला आदरणीय पवार साहेबांची साथ दिली, पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये खूप चांगलं यश आलं। त्यामुळे जो मोठा परिवार आहे तो तसाच इंटॅक्ट आहे, नाही तर तो आमच्याबरोबर आहे। त्यामुळे एका बाजूला दुःख झालं जवळचे लोक सोडून गेल्यामुळे, पण दुसऱ्या बाजूला एक आनंद पण आहे की लोक आपल्याबरोबर अजून जास्त ताकदीने राहिलेले आहेत आणि या विधानसभेला सुद्धा त्याच लोकांना विश्वासात घेऊन निष्ठावंत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांबरोबर येणारं इलेक्शन आम्ही लढू। तुम्ही जसं मगाशी म्हटलं की मवियाचं सरकार यावं असं तुम्ही प्रार्थना करता आहात, तसे प्रयत्न सुरू आहेत। मवियाचं सरकार आलंच तर रोहित पवार यांचा त्यात काय रोल असेल, काय भूमिका असेल? नाही, आता कसं असतं की सत्ता आणण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याचा काही ना काहीतरी रोल असतो। म्हणजे बूथवर काम करणारा कार्यकर्ता असेल, पॉम्पलेट वाटणारा कार्यकर्ता असेल, नाहीतर एखादं पद असणारा तालुका लेवल, जिल्हा लेवलचा पदाधिकारी असेल, ह्या सगळ्यांचं काही ना काहीतरी रोल असेल। त्यामुळे माझं सुद्धा या इलेक्शनमध्ये आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिथं कुठं प्रचाराला जायची जरूरत असेल, नाहीतर काही नवीन गोष्टी आणायच्या असतील, सोशल मीडिया असेल, जे काही मला करता येईल ते मी प्रामाणिकपणे करणार आणि सगळेच कार्यकर्ते जेव्हा एकत्रित मनापासून काम करतात तेव्हाच तर खऱ्या अर्थाने यश येतं। याच्यामध्ये कुणी एक व्यक्ती नसतो, एक शक्ती असते आणि ते सामूहिक शक्ती मिळूनच आपल्याला सत्ता आणू शकते आणि ते येत्या काळामध्ये दिसेल आणि त्या सामूहिक शक्तीमध्ये हा कार्यकर्ता रोहित पवार नावाचा तो आपला खारीचा वाटा नक्कीच उचलेल। हा यशामधला खारीचा वाटा, मात्र यश आल्यानंतर काय, मवियाच्या सरकारमध्ये रोहित पवारांचा काय रोल असेल हा माझा प्रश्न आहे। नाही, आजपर्यंत विद्यार्थ्यांसाठी मी लढलेलो आहे, युवांसाठी लढलेलो आहे। जे काही सरकारी परीक्षा होता त्याच्यामध्ये खूप मोठा बदल करावा लागणार आहे, इन्व्हेस्टमेंट आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणावी लागणार आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा जे काही बदल करायचं ते आपल्याला करायला लागेल। आता याच्यामध्ये
पदाबद्दल बोलायचं झालं तर शेवटी नेते ठरवत असणार कुठलं पद तिथं द्यायचं, पण एक कार्यकर्ता म्हणून जो निवडून आलेला, मी पुनश्च एकदा माझ्या मतदारसंघातले स्वाभिमानी मतदार मला निवडून देतील असा मला विश्वास आहे. माझ्या विरोधात खूप मोठी ताकद लावली जाणार आहे, कारण का मी सरकारला अंगावर घेतलेलं आहे, नेत्यांना अंगावर घेतलेलं आहे. पण जेव्हा सामान्य लोक बरोबर असतात तेव्हा कितीही मोठा नेता पुढे असला तरी काही भीती वाटत नाही. आणि जेव्हा सत्ता येईल, पदाचा विषय नंतर, पण ज्या ज्या काही गोष्टींवर आम्ही आत्तापर्यंत काम केलेलं आहे, नाही तर आम्ही जी भूमिका घेतलेली आहे सत्तेत नसताना त्याच्यावर काम करून त्या गोष्टी मार्गी लागाव्यात यासाठी मी प्रयत्न करेल. जसं तुम्ही म्हणालात की अनेक नेत्यांना तुम्ही अंगावर घेतलेलं आहे आणि काल आमच्याकडे तटकरे साहेब आले होते आणि तेव्हा त्यांनी एक आरोप केलेला आहे आमच्याशी बोलताना की रोहित पवार हे अजित पवारांवर खोटे आरोप करतायत. याविषयी तुमची काय प्रतिक्रिया? तर त्यांनी सांगावं की अजितदादांवर कुठला खोटा आरोप मी केला. मोघम तुम्ही जर बोलत असाल की मी खोटे आरोप करतो तर त्याला काही बेस नसतो. कुठला आरोप मी खोटा केला हे फक्त त्यांनी सांगावं. पण प्रॉब्लेम कसा आहे की या सरकारमध्ये असणाऱ्या अनेक नेत्यांनी खूप मोठा भ्रष्टाचार केला आहे. त्याच्यावर मी जेव्हा बोललो आणि मी आव्हानसुद्धा केलं की माझ्याकडे जे पुरावे आहेत ते मी घेऊन येतो, तुमच्याकडे जर काही पुरावा असेल की मी खोटं बोलतोय तर तुम्ही पुढे या, समोरासमोर त्या ठिकाणी आपण लढू. आता जे काही मी बोलतो ते काय हवेत तर बोलत नाही. मी भाजप बरोबर गेलेलो नाही. मी जिथं आहे तिथं आहे आणि आम्ही ज्या विचाराबरोबर आहे तिथं हवेत पतंग उडवणं आम्हाला जमत नसतं. जे खरे ते आम्ही बोलत असतो. राहिला प्रश्न की तटकरे साहेबांचा, ते आता भाजप बरोबर गेलेले आहेत. देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर मांडीला मांडी लावून ते बोलतात. आणि या महाराष्ट्रामध्ये तुम्ही कोणालाही विचारलं, सगळ्यात जास्त खोटं जर कोणी बोलत असेल तर ते भाजपचे नेते बोलतात. त्यामुळे थोडासा काही प्रमाणात व्हायरस कसा असतो तसा व्हायरस हा तटकरे साहेबांना लागला असावा, म्हणून ते मोघम स्टेटमेंट देतात. आम्ही मोघम बोलत नसतो, आम्ही मुद्द्यावर बोलतो. आणखीन एक ज्येष्ठ नेते तुमच्या पक्षातले माजी सहकारी तुमचे छगन भुजबळ यांनी कालच एक आरोप केलेला आहे. वर्षभरानंतर त्यांनी हा आरोप केला आहे खरं म्हणजे की अंतरवाली सराटीमध्ये जे काही घडलं तेव्हा मनोज जरांगे यांना तुम्ही पुन्हा आणून बसवलं, यात तुमचा आणि राजेश टोपे यांचा हात होता असा आरोप त्यांनी केलेला आहे. याविषयी काय प्रतिक्रिया? खरं तर भुजबळ साहेब मोठे नेते आहेत आणि ते राजकीय स्टेटमेंट आज या विषयाच्या बाबतीत, म्हणजे एक सामाजिक विषयाच्या बाबतीत राजकीय स्टेटमेंट देतात, ते बघून थोडंसं दुःख वाटतं. भुजबळ साहेब बोलत असले तरी त्यांना कोण सांगतं याचा अंदाज अख्ख्या महाराष्ट्राला लागलेला आहे. आणि ती जी व्यक्ती आहे, जी भाजपचा नेता आहे, त्यांच्याकडे होम मिनिस्टरशिप आहे, म्हणजे पोलीस प्रशासन त्यांच्याकडे येतं. आता हे जे ॲलिगेशन केलं जातं ते साफ खोटे, हे मी बोललेलो आहे. आता याच्यात त्या दिवशी काय घडलं होतं, त्या दिवशी अमानवीय लाठीचार्ज झाला होता. कोणावर झाला होता? महिलांवर, लहान मुलांवर झाला होता. आणि अशी एखादी घटना महाराष्ट्रात जेव्हा घडते, तिथलं वातावरण फार वेगळं झालं होतं. लोक घाबरलेले होते. एक कार्यकर्ता म्हणून मी तिथं फक्त गेलो होतो, हॉस्पिटलला भेटलो, तिथं रबर बुलेट्सचा पण वापर केला होता. आता लोकांना धीर देण्यासाठी मी जर तिथं गेलो असेल तर माझं काय चुकलं? आता रंग कोण देत आहे राजकीय, तर भुजबळ साहेब तिथे देतात. भुजबळ साहेब मोठे नेते आहेत. पूर्वी जर तुम्ही त्यांच्या लढाई या सगळ्या बघितलं तर भाजपच्या विरोधात होतात. त्यात एक फार महत्त्वाचा मुद्दा भुजबळ साहेबांनी घेतला होता, तो म्हणजे जेव्हा ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं होतं तेव्हा भुजबळ साहेब म्हणाले होते की ते बीजेपीमुळे गेलं आहे आणि आज तेच सत्तेत बीजेपी बरोबर आहेत. त्यामुळे दोन समाजामध्ये द्वेष निर्माण करून जर भाजप राजकीय पोळी भाजत असेल आणि ती पोळी भाजत असताना भुजबळ साहेब जे मोठे नेते आहेत त्यांचं जर पाठबळ त्या विषयाला मिळत असेल तर ते खरं तर फार वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर. पण एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या हितासाठी जो कुठला मुद्दा घेऊन जात असेल तर त्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर तुम्ही राजकीय कलर, रंग त्याला देऊ नये, एवढीच विनंती या ठिकाणी सर्व नेत्यांना आम्ही करतो. एक अखेरचा प्रश्न गणेशोत्सवाच्या निमित्तानंच विचारायचा आहे, तो म्हणजे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही सतत स्वतःचा उल्लेख करत आलेला आहात, तर एक सामाजिक कार्यकर्ताच म्हणून गणेशोत्सवाच्या निमित्तानं राजकीय नेते, कार्यकर्ते आणि जनतेला आपण काय आवाहन कराल? एक तर राजकीय नेत्यांना मी एवढंच आव्हान करेल की कुठल्याही सामाजिक विषयाच्या बाबतीत राजकारण करू नये. येणारं इलेक्शन हे आपण मुद्द्यावर लढूया. लोकांना काय पाहिजे आणि दीर्घकालीन धोरणं काय पाहिजे याच्यावर आपण थोडीशी चर्चा करूया. पुढच्या काही दिवसांमध्ये सरकारकडनं अजून काही पॉप्युलिस्ट निर्णय घेतले जातील, डबे वाटले जातील, अजून बरंच काय वाटलं जाईल. आज या योजना महत्त्वाच्या आहेच, पण महत्त्वाचं काय की रोजगार महत्त्वाचा आहे. शिक्षणाच्या बाबतीत काही योग्य असे धोरणं आणणं महत्त्वाचं आहे. त्याच्याचबरोबर इतरही सर्व शेतीचे विषय आहेत, हमीभावाचा मुद्दा आहे,
शहरी भागातले वेगळे आहेत, ग्रामीण भागातले वेगळे आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांनी याच्यावर खऱ्या अर्थाने चर्चा करायची जरूरत आहे. राहिला प्रश्न मतदारांचा, व्हॉट्सॲपवर जास्त विश्वास ठेवू नये. काय आपल्याला पाहिजे, दीर्घकालीन आपल्या कुटुंबाला काय महत्त्वाचं आहे याचा एक कुठेतरी अभ्यास झाला पाहिजे. म्हणजे नोकरी कोण देऊ शकतं, कशा पद्धतीने देता येईल, आणि महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, महाराष्ट्राचे हित म्हणजे काय, ज्या काही इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात न येता गुजरातला गेलेला त्याचं नुकसान महाराष्ट्राला कसं झालं आहे लाँग टर्ममध्ये, याचा एक कुठेतरी अभ्यास करावा. त्यामुळे लाँग टर्म आपण जेव्हा दीर्घकालीन काही विषयावर चर्चा करून जेव्हा आपण त्याच्यावर राजकारण करू, तेच सकारात्मक राजकारण आहे असं मला वाटतं. पण आज फार वेगळ्या लेवलचं राजकारण तिथं गेलं आहे. काही लोक दोन समाजामध्ये वाद निर्माण करतात, दोन जातीमध्ये वाद निर्माण करतात, त्याच्यावर राजकीय पोळी भासतात. मला फक्त नागरिकांना एवढंच सांगायचं आहे, जेव्हा दंगल केली जाते तेव्हा गरिबाचं घर जळतं, गरिबाच्याच मुलांना दगड खावे लागतात, नाही तर दगड घालावे लागतात, जेलमध्ये गरिबाचेच पोरं जातात. पण जे दंगल घडवतात नाही तर त्याच्यावर राजकीय पोळी भासतात ते मात्र एसीमध्ये बघून फक्त तमाशा बघतात. त्यामुळे आपण कुठल्या बाजूला आहोत आणि आपल्याला काय पाहिजे याचा एक अंदाज घ्यावा, आणि ज्याला कोणाला मतदान करायचं ते तुम्ही करावं. पण लोकशाही आणि संविधान टिकलं पाहिजे आणि महाराष्ट्र धर्म जपला पाहिजे या हेतूतून तुम्ही विचार करावा अशी विनंती करतो. खूपच सुंदर. गणरायाच्या चरणी तुम्ही खूपच प्रांजळपणे हे मत मांडलेलं आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. NDTV मराठीशी बोलल्याबद्दलही खूप खूप धन्यवाद. गणराया चरणी साकडं घालतानाच रोहित पवार यांनी राजकीय नेत्यांनी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवावी आणि विकासाच्या मुद्द्यावर जनतेनेही मतदान करावं, सजगपणे अगदी डोळे उघडे ठेवून, असं एक प्रांजळ मत आपलं मान्य केलेलं आहे, इथं व्यक्त केलेलं आहे. NDTV मराठीच्या खास कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा NDTV मराठी.